Devi ma'am, are we good to go? Yes, ma'am. स्वागतम स्वागतम सुस्वागतम. मी पलक माडिक सर्वप्रथम आपले माननीय मुख्याध्यापक डॉक्टर श्रीधरा शेट्टी सर, उपमुख्याध्यापिका डॉक्टर लिजी संतोष व उपमुख्याध्यापक संदेशा शेट्टी सर व आजच्या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी निलेश अडसूळ सर, तसेच मंचावर उपस्थित सर्व मंडळी आणि माझे प्रिय बंधू आणि भगिनींनो, तुमचे स्वागत करते व आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करते. तर मित्रांनो, मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान. मराठी भाषा आहे महाराष्ट्राची शान. भजन कीर्तन भारूड ऐकून हरपून जाते भान. काना मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वान. काना मात्रा वेलांट्यांचे मिळाले आहे वान. साहित्य आणि इतिहासातही आहे खूप मान. अशा मराठी भाषेचा बाळगूया आपण गर्व. अशा मराठी भाषेचा बाळगूया आपण गर्व. आज मराठी भाषा आनंदाने साजरा करूया आपण. तुम्हा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणजे कवी कुसुमा गर्ज यांचा वाढदिवस. एक श्रेष्ठ आधुनिक मराठी कवी, नाटककार व कादंबरीकार. त्यांचं पूर्ण नाव विष्णू वामन शिरवाडकर. त्यांचा जन्म पुणे तर शिक्षण नाशिक येथे झालं. कुसुमा गर्ज जीवन, जीवनलहरी, विशाखा, किनारा, मराठी माती, स्वगत, हिमरेषा व वादळवेल हे त्यांचे प्रकाशित काव्यसंग्रह. चला आता आपण मनोरंजनाच्या कार्यक्रमाकडे वळूया. तर मंडळी, आयुष्य हे बासरीसारखं आहे. त्यात संकट रूपी कितीही छेद असले तरी ज्याला ती वाजवता आली तो जीवन जगायला शिकतो. अशीच एक बासरी वादन सादर करण्यासाठी येत आहे अनिशा हतले. धन्यवाद अनिशा, सुंदर असं बासरी वादन केल्याबद्दल. तर मित्रांनो, ज्ञानरूपी मार्गाच्या पदक्रमातून कळस गाठू प्रगतीचा, त्यासाठी मान आहे मुख्याध्यापकांच्या भाषणाचा. तर आपले मुख्याध्यापक डॉक्टर श्रीधरा शेट्टी सर यांना मी विनंती करते की त्यांनी 4 शब्द बोलावे. Good afternoon, everybody. Now, coming to today's program, Marathi Bhasha Divas. No doubt, Marathi is rich in its culture. Coming to the Indian context, the saying is that unity in diversity. 28, 29, 30. Your video is off, I guess. Okay. Yes, sir. Yeah. 29, 30 states, and different states have
its own languages. Similarly, coming to Maharashtra, Marathi is the mother tongue of the Maharashtrians. And we owe a lot to this land, this soil, and to this language, because it is a rich language. In the last 10 to 12 years, my stay in Bombay, I always say it is rich because of its culture, because of the drama, because of the dress, and all these things. Now, why we have to celebrate our mother tongue or the Marathi Bhasha Divas? Because it has shaped our mindset. It has shaped our personality, Vyakitva. And even the Jnanapita awardees, they opine or they maintain that the creative ideas flashes more in our local languages. And the number of dramas in Marathi and its folk dance and other cultural values, beliefs are really great. So every year in college, we celebrate the Marathi Bhasha Divas, and even I think Matru Bhasha Divas also. So in this year also, we are celebrating this Marathi Bhasha, the Bhasha Divas, but physically not possible. Virtually, we are celebrating it. And I appreciate the team for taking this initiative for celebration of this Marathi Bhasha Divas, Professor Neena Sharma, and all our colleagues, teachers. And today's chief guest is Mr. Nilesh Adsul. In spite of your busy schedule, you made it today. And on behalf of the college, I extend a cordial welcome to you. And also I take this opportunity to welcome our vice principals, Dr. Liji Santosh, Professor Sandesh Shetty, Neena Sharma, Smita Ravindran, our librarian, Debbie. Today she is going to compare the program, and all other teachers and students. I wish this function a grand success. Thank you. धन्यवाद सर. तुम्ही आमच्या कार्यक्रमात येऊन कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल आम्ही तुमचे खूप आभारी आहोत. Thank you. तर मित्रांनो, नाटक हा मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचा विषय. मराठी नाट्य परंपरा त्याच जिव्हाळ्याने जोपासली जाते. संगीत नाट्य, व्यावसायिक नाट्य, प्रायोगिक नाट्य, एकपात्री प्रयोग, एकांकिका असे कितीतरी नाट्यांचे प्रकार आहेत. असंच एक पात्री नाटक सादर करण्यासाठी येत आहे अनिशा हतले. नमस्कार, मी अनिशा दामोदर हाटले. आज मी तुमच्या समोर जे सादरीकरण करायला जाणार आहे ते आहे गेली 21 वर्ष या नाटकातलं. या नाटकाचं लेखक आहेत धर्मकीर्ती सुमंत आणि या नाटकाचं दिग्दर्शन केलं आहे अलोक राजवाडे. आताच्या लॉकडाऊनच्या परिस्थितीत घरी बसून आपल्याला कुठले ना कुठले विचार येत असतात आणि मेजरली आपल्याला हे विचार येत असतात की लॉकडाऊन नंतर आपलं काय होईल किंवा संपूर्ण देशाला रुळावरती यायला किती वेळ लागेल. आणि ह्या सगळ्याचा विचार करत असताना कुठे ना कुठे आपल्या सर्वांनाच एक कळ येते आणि हा परफॉर्मन्स त्याच एका कळीबद्दल आहे जी कळ एका 21 वर्षीय तरुणीला येते. कळीच्या वेदनेने मनाचं मौन भंग होतं. कधी कधी न खेळताही मला हरल्यासारखं वाटतं. कळीच्या वेदनेने मनाचं मौन भंग होतं. कधी कधी न खेळताही मला हरल्यासारखं वाटतं.
का? कळ येते हो आतून. कसं सांगू, म्हणजे आतापर्यंत झालेले सगळे बॉम्बस्फोट ना आतून असे धडाधड होतात. एक भयंकर ऊर्जा निर्माण होते आणि तिला ना असं धुसफुसून बाहेर पडायचं असतं. प्रचंड मोठा पॅसिफिक ओशन माझ्या पोटात उसळत असतो आणि ही सगळी कळ असते. कळीबद्दल काय आणि कसं सांगणार? गालामधून तार खूप असली तर काय होईल? किंवा गरम निकारे हातात पकडून बघितले तर? या सगळ्याच्या तीव्र वेदना माझ्या त्या कळीमध्ये असतात. विचारांनी भांडावून गेलेली ती असते. म्हणजे जवळजवळ हजारेक गाड्यांना जर आपण एकसाथ किक मारली तर जो मरणकाळ आवाज निर्माण होईल ना, ती असते कळ. किंवा 440 व्होल्टचा शॉक काय असेल, किंवा जाळल्यानंतर आपल्या बॉडीचं टेम्परेचर. मला पण येते अशी कळ. ही कळ अशी आतून येते आणि तिला सतत यायचं असतं, तिला सतत धुसफुसून बाहेर यायचं असतं. म्हणजे जेव्हा कळ येते ना तेव्हा असं वाटतं 5000 उड्या एका दमात ठेवत तासन तास बाहेर उन्हामध्ये धावत राहावं. एवढी प्रचंड ऊर्जा घालवायची कशी, वापरायची कशी? अख्खी पृथ्वी गदगदून टाकेल एवढ्या वेगाने ती येत असते. कळ येते, हो कळ येते, सगळ्यांना येते. कळ येते समोरच्या वाहनाने जेव्हा ब्रेक लावल्यावरती ते वाहन आपल्याला धडकेल की काय या संभ्रमात. कळ येते रात्री झोपल्यावरती आणि ती जाग घेते एका भयंकर स्वप्नाच्या रूपात. कळ येते टीव्हीचे चॅनल बदलताना अंधारातून जेव्हा अचानक स्क्रीन दिसू लागते तेव्हा. कळ येते दिवाळीच्या प्रत्येक वाजणाऱ्या फटाक्यात. कळ येते बॅटरी डाऊन असताना. कळ येते नेटवर्क डाऊन असताना. कळ येते फोन कॉलच्या वेळी. कळ येते रिमाइंडरच्या वेळी. कळ 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 येते अलार्मच्या वेळी आणि धाडकन जागून उठते. का येते ही कळ? विचारांनी आलेल्या या कळीचा विचार करताना मला विचारांची कळ पुन्हा येते. चौकात जाऊन डोकं फोडून घ्यावं असं वाटतं. दिवाळी अंकांमध्ये खोट्या असणाऱ्या बायका वाटतं बाहेर काढून एकमेकांवर आपटाव्यात. नाही, पण कळ यावी. कळीत नशा आहे, कळीत किक आहे. नाही, कळ यावीच, कळ यायलाच पाहिजे. पण रात्रीच्या वेळेस रातकिडे नक्की कुठून आवाज करतात हे कसं कळणार? म्हणजे हे शोधायचं कसं? आणि ह्या सगळ्याचा विचार करत असताना माझ्या हाती एकच तात्पर्य लागतं. कळीच्या वेदनेने मनाचं मौन भंग होतं आणि कधी कधी मला न खेळताही हरल्यासारखंच वाटतं. कधी कधी मला न खेळताही हरल्यासारखंच वाटतं. धन्यवाद अनिशा, उत्कृष्ट असे नाटक प्रस्तुत केल्याबद्दल. तर मंडळी, आजचे आपले प्रमुख पाहुणे आहेत निलेश अडसूळ सर. मुंबई विद्यापीठातून पत्रकारिता पदवी घेऊन सध्या लोकसत्ता वृत्तपत्रात पत्रकार म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारिता पेशाने स्वीकारली लोककलावंत आहेत. मुंबई विद्यापीठातून लोककलेची पदविका देखील त्यांनी मिळवली आहे. सध्या ललित लेखन, काव्य लेखन व लेख मालिका असे त्यांचे लेखन सुरू आहे. तेच तुमचे आहे सूर्य चंद्राहुनी जास्त,
तुमच्या त्या बोलण्याच्या शब्दातच आहे जीवनाचे संपूर्ण सार. तर आवश्यक आहे तर ते तुमचे मार्गदर्शन. तर मी आपला प्रमुख पाहुणे निलेश अडसूळ सर यांना विनंती करते की त्यांनी 4 शब्द बोलावे. सर्वप्रथम सगळ्यांचं स्वागत या आजच्या कार्यक्रमात. मी प्रमुख पाहुणा असलो किंवा मला तुम्ही चीफ गेस्ट म्हणून बोलवलं असलं तरी तुमचं मी स्वागत करतोय, कारण की मराठी भाषा दिन अशा पद्धतीने साजरी होणं ही खूप मोठी गोष्ट आहे. कारण आपल्याकडे करोना काळ असताना सगळ्यांना एकत्र येऊन तो करता आला नाही, तरी विद्यार्थ्यांच्या आणि शिक्षकांच्या प्रयत्नांनी तो डिजिटल माध्यमातून साजरी केला जातोय आणि त्याला विद्यार्थ्यांचा इतका उदंड प्रतिसाद आहे. हे ही खरंच कौतुकाची बाब आहे आणि त्याच्यासाठी माझ्याकडून तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि कौतुक. आता मराठी भाषा दिवस 27 फेब्रुवारीला साजरी होतो. कवी वैर्य कुसुमाग्रज यांचा जन्मदिवस म्हणून आपण तो साजरी करत असलो तरी मराठीचा आवाका फार मोठा आहे. त्यामुळे मराठी भाषा दिन हा रोज साजरी व्हायला हवा. कारण आपल्याला मराठी भाषा दिवस साजरी करण्यासाठी सरकारी आद्यदेशांची गरजच पडता कामा नये. हल्ली प्रत्येक महाविद्यालयात सरकारचे निर्देश येतात की तुम्ही मराठी भाषा दिवस करा. आणि मग मराठी भाषा दिवस होण्यापेक्षा जर प्रत्येकाला आतून मराठी भाषा दिवस साजरी करावासा वाटला किंवा मराठी भाषेसाठी काहीतरी योगदान द्यावंसं वाटलं तर कदाचित मराठी भाषा ही जगातली अग्रगण्य भाषा होऊ शकते, असं हे माझं वैयक्तिक मत आहे. आता आजचा जो कार्यक्रम तुम्ही करताय त्यासाठी तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा, कारण की अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सगळ्यांनी एकत्र येऊन आजचा हा सोहळा करणं ही फार मोठी गोष्ट होती. त्यात मुलांनी म्हणजे मुलांसाठी काव्य वाचन किंवा कवितेच्या स्पर्धा घेतल्याचंही माझ्या कानावरती आपल्या बाईंकडनं आलं. त्यामुळे मुलांनी लिहितं होणं किंवा सृजनशील होणं ही सुद्धा एक गोष्ट आजच्या घडीला खूप महत्वाची आहे. कारण भाषा कशी टिकते, भाषा कशी जगते, तर ही तुमच्या आमच्यामुळे जगते. म्हणजे आपल्याकडे एक कथा सांगितली जाते, म्हणजे मराठी माझं सगळ्यांना कळत असेल अशी आशा आहे. सगळ्यांना मी बोलतोय ते कळतंय का? हो हा, आपल्याकडे म्हणजे आपल्याकडे एक आख्यायिका सांगितली जाते किंवा आपल्याकडे एक इतिहासाविषयी असं सांगितलं जातं की माणसाला पूर्वी शेपटी होती, पण त्या शेपटीचा काही उपयोग झाला नाही म्हणून ती शेपटी गळून पडली आणि मग आपल्यासारखी माणसं तयार झाली बिनशेपटीची. तसंच कुठल्याही घटनेचं, कुठल्याही कृतीचं किंवा कुठल्याही भाषेचं आहे. ती भाषा जर वापरात आली नाही, ती जर भाषा त्याचा अंमल केला गेला नाही, त्या भाषेमध्ये काही सृजनशील घटनाच घडल्या नाही, ती भाषा लिहिली गेली नाही, वाचली गेली नाही, तर त्या भाषेचा उपयोग होत नाही, ती भाषा परिचित होत नाही किंवा त्या भाषेमध्ये क्रिया घडत नाहीत आणि ती भाषा लोप पावते. आणि सुदैवाने मराठी भाषा लोप पावली नाही, उलट ती प्रसवली गेली, पसरली गेली आणि ती वाढली गेली. हे तुम्हा आम्हा सगळ्यांचं एक भाग्य आहे. आणि तीच प्रसवण्याचं काम, तीच वाढवण्याचं काम तुम्ही आम्ही प्रत्येकाने करायला हवं, तर ती भाषा अधिक पुढे जाईल. आणि ती पुढे का जायला हवी? कारण मराठी भाषा म्हणजे आज आपल्या एका विद्यार्थिनीने बासरी वादन सादर केलं, त्याच्यामध्ये लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी ही सुरेश भटांची गझल किंवा कविता तिने बासरीतनं सादर केली. पण मराठी म्हणजे फक्त कुसुमाग्रजच का, मराठी म्हणजे सुरेश भटच का, याचा विचार आता तरुण पिढीकडनं व्हायला हवा. मराठीचा आवाका इतका मोठा आहे की ज्ञानेश्वरांच्याही आधीपासून जर तुम्ही बघायला गेलात तर लोककला आहे, लोकवाङ्मय आहे, महानुभव पंथाचं साहित्य आहे, मग ज्ञानेश्वरी आहे, मग संत वाङ्मय आहेत. आणि आपल्या महाराष्ट्राचं भाग्य इतकं आहे की आपल्या महाराष्ट्रात केवळ संतांची परंपरा नाही, तर समाज सुधारकांची परंपरा आहे. शाहू फुले आंबेडकरांची परंपरा आपल्या महाराष्ट्राला आहे. आणि अनादि अनंत साहित्य आपण आपल्या माणसांनी आपल्यासाठी रचून ठेवलेलं आहे की ज्याचा अभ्यास आपण करायला हवा, ज्याचं वाचन करायला हवं. तर
ही भाषा पुढे वृद्धिंगत होऊ शकते आणि ती भाषा वृद्धिंगत करण्याची आज गरज आहे. आज दुर्दैवाने महाराष्ट्रात मराठी शाळा बंद पडतायत, ही प्रत्येकासाठी खेदाची बाब आहे. कारण मराठी भाषा ही आज केवळ मराठी माणसांची मातृभाषा म्हणून बघितली जाते. पण त्या उपर जाऊन सांगायचं झालं तर महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक भारतीय माणसाने किंवा परप्रांतीय माणसाने किंवा जगातल्या कुठल्याही माणसाने जो महाराष्ट्रात राहतोय त्याने मराठी ही आपली मातृभाषा म्हणून स्वीकारायला हवी. आणि ती जर मातृभाषा, कारण की ती मातृभाषा म्हणून का स्वीकारायला हवी, कारण शेवटी घरात 2 स्त्रिया असल्या आणि एक मूल असलं तर आई मधला आणि काकी मधला फरक त्याला नक्कीच कळत असतो. आणि किती केलं तरी आई ही आपल्याला जास्त जवळची असते. त्यामुळे प्रत्येकाने मराठी भाषेला जर आईचा दर्जा दिला तर मराठी भाषा नक्कीच वाढू शकते, ती पुढे जाऊ शकते आणि प्रत्येकाच्या ओठामध्ये चिरकाळ टिकू शकते. त्यासाठी मार्गदर्शन तर मी करणार नाही, पण आज 100 लोक जमलेली आहेत. याच्यामध्ये काही शिक्षक आहेत, याच्यामध्ये काही विद्यार्थी आहेत. त्यांना माझं एकच निवेदन असेल की मराठी भाषा दिवस हा केवळ वर्षातनं एकदा न होता तो दर महिन्याला म्हणजे प्रत्येक दिवशीच व्हायला हवा. पण प्रत्येक दिवशी आपल्याला असा सोहळा करणं जर शक्य नसेल तर किमान महिन्यातनं एक दिवस तरी प्रत्येक महाविद्यालयात भाषेसाठी द्यायला हवा. ज्या अंतर्गत तुम्ही वेगवेगळे उपक्रम राबवा, ज्याच्यामध्ये अभिवाचन असेल. आज बऱ्याच मुलांना मराठीचा उच्चार करता येत नाही. मराठीमध्ये असे कितीतरी सुंदर शब्द आहेत, कितीतरी असे वाक्प्रचार आहेत, म्हणी आहेत जे आपल्याला उच्चारता येत नाही. त्यासाठी काय केलं पाहिजे तर वाचन वाढवलं पाहिजे. शिक्षक आणि विद्यार्थ्यांच्या काय समन्वयातनं असे उपक्रम महाविद्यालयात घेता येतील ज्यातनं मुलांना मराठी पुस्तक आपण वाचायला भाग पाडू शकतो. आता मराठीवर प्रेम करा म्हणजे अन्य भाषांचा द्वेष करा किंवा अन्य भाषा सोडून द्या असं माझं अजिबात म्हणणं नाहीये. इंग्रजी ही काळाची गरज आहे किंवा इंग्रजीमुळे आपल्याला बाजारामध्ये टिकता येणं ही बाब आता आपण सगळ्यांनी स्वीकारलेली आहे. पण इंग्रजी जेव्हा आपण आत्मसात करतो तेव्हा आपण आपल्या भाषेला डावलायचं हे मात्र अयोग्य आहे. आज आपल्या भारतामध्ये अशी माणसं आहेत की जी 14 भाषा बोलतात. मग मुंबईत राहून जर आपल्याला 3 ते 4 भाषा बोलता आल्या तर त्याचा प्रत्येकाला आनंदच वाटायला हवा. पण त्यात प्रामुख्याने जर आपल्याला मराठी बोलता आली तर त्याचा नक्कीच आनंद आहे, कारण आपण मराठी प्रदेशात राहतो. त्यामुळे मुलांमध्ये ही आवड असणं अत्यंत गरजेचं आहे. आपल्यालाच आपल्या भाषेची आवड लागली नाही, आपल्यालाच आपल्या भाषेविषयी कणव वाटली नाही, आस्था वाटली नाही तर भाषा पुढे जाणार नाही. आणि यासाठी आम्हा सगळ्यांचं योगदान गरजेचं आहे. आज लोककला म्हणजे केवळ लावणी असं एक प्रतिमा आपल्या पुढे तयार होते. जी का होते? कारण जे मीडियामधनं, आज मी मीडिया पर्सन म्हणून सांगतोय, जे माध्यमातनं येतं तेच आपण स्वीकारत जातो. आज महाराष्ट्रीयन फोक आर्ट म्हटलं की लोक पटकन लावणी म्हणतात, पण त्याच्या पलीकडे 40 ते 50 असे कला प्रकार आहेत जे आपल्या कुणालाच माहिती नाहीयेत. आज मी स्वतः लोककलावंत म्हणून काम करत असताना या लोककलांचा अभ्यास सुरू आहे. आज आपल्याकडे चंद्रपूर सारखा भाग आहे, खानदेश सारखा भाग आहे, मराठवाड्यासारखा भाग आहे, नागपूर सारखा भाग आहे की जिथे वेगवेगळ्या लोककला आहेत आणि ज्या आता वापरात नसल्याने लोप पावत चालल्यात. त्या लोककला लोकांसमोर आणण्याची आज काळाची गरज आहे. त्यामुळे आपल्याकडे की आपल्या मराठीला इतके पैलू, इतके पदर आहेत की त्या प्रत्येक पदराची आपल्याला आज काय म्हणतात उजळणी करण्याची गरज आहे. आणि त्या पदराची जर आपण उजळणी केली तर कदाचित आपल्याला आपली भाषा टिकवता येऊ शकते, ती जतवता येऊ शकते. आणि यासाठी आम्ही प्रत्येकानेच प्रयत्नशील असायला हवं. आता एक माध्यम प्रतिनिधी म्हणून सांगायचं झालं तर माध्यमांमध्ये जर मराठीचा काय म्हणतात वापर किंवा माध्यमातली मराठी कशी आहे तर माध्यमातली मराठी अत्यंत काय म्हणतात अत्यंत सटीक मराठी आहे किंवा काय म्हणतात की एक वेगळ्या पद्धतीची मराठी माध्यमांमध्ये वापरली जाते. आज लोकसत्ता सारखा पेपर जर तुम्ही बघितला तर तुम्हाला मराठी भाषेचा दर्जा समजतो. ज्यांना मराठी वाचनाची आवड आहे त्यांनी आवर्जून आजचा मराठीचा पेपर म्हणजे आजचा लोकसत्ता बघावा की त्याच्यामध्ये कवयित्री शांता शेळके यांच्यावरती आजचा पूर्ण भाग
आपण केलेला आहे आजच्या लोकसत्तामध्ये. त्यामुळे माध्यमांनी मराठी टिकवण्याचं काम किंवा मराठी वाढवण्याचं काम घेतलेलंच आहे, यात काही शंकाच नाही. पण ते पेपर म्हणजे ते वर्तमानपत्र वाचणं ही देखील आपली जबाबदारी आहे. आज प्रत्येकाने किमान आपण जसं म्हणतो की इंग्रजी यायची असेल तर किमान 5 मिनिटं रोज इंग्रजी वृत्तपत्र वाचलं पाहिजे. तसं मराठी येण्यासाठी तुम्ही वृत्तपत्र वाचा, तुमची मराठी सुधारेल आणि तुम्हाला मराठी काय असतं हे कळेल. माध्यमांमध्ये काम करताना मराठी जेव्हा आपण भाषा म्हणतो ती परिपक्व होत जाते. आज तुम्ही मराठी जर तुम्हाला येत असेल आणि मराठी जर तुम्हाला ज्या विद्यार्थ्यांना वाटत असेल की मराठी खूप माझं चांगलं आहे, अशा विद्यार्थ्यांनी मराठीचा काय म्हणतात, अशा विद्यार्थ्यांनी मराठी पत्रकारितेत किंवा जर्नलिझम मध्ये येऊ शकता तुम्ही. पण ते येत असताना जर्नलिझम मधली आव्हानं सुद्धा बघितली पाहिजेत. आज मी तुमच्यापर्यंत आलोय, तुमच्यापर्यंत पोहोचलोय, पण दुसरीकडे माझ्या डोक्यात हेच विचार चालू आहे की आता पुढची माझी मीटिंग काय असणार आहे, पुढे मला नेमकं काय कव्हर करायचं आहे. आज 12:15 जरी मी इथे जॉईन झालो असलो तरी सकाळी 10 ते दुपारी 12:15 मी एका आर्टिकल वरती काम करत होतो जे उद्याच्या वृत्तपत्रात छापून येणार आहे. त्यामुळे सतत तुम्हाला तरुणांना तरुण म्हणजे मी तरुणच आहे, अर्थात मी काही म्हातारा झालेलो नाहीये. त्यामुळे आपल्याला सगळ्यांना क्रियाशील असण्याची गरज जास्त आहे. आपण जितकं क्रिएटिव्हली काम करू, आपण जितकं जोमाने काम करू, तितकं आपण आपल्या भाषेला अधिक योगदान देऊ शकतो. आणि मराठी बाबत न्यूनगंड बाळगण्याचं काही कारण नाहीये. प्रत्येक जण चुकूच शकतो. आज मुंबईमध्ये अशी कितीतरी माणसं आहेत की जी इंग्रजी तोडकं मोडकं बोलतात, हिंदी तोडकं मोडकं बोलतात. त्यामुळे माझं मराठी कुठे चुकेल असा न्यूनगंड न बाळगता मला जे मराठी बोलायचंय, मला जसं बोलायचंय तसं मी बोलेन आणि मी मराठी चांगलं बोलण्याचा प्रयत्न करेन. या अनुषंगाने आपण प्रयत्न करायला हवा. प्रत्येकाने आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी मराठीचा वापर करायला हवा. मराठी भाषा इतकी समृद्ध आहे की मराठी भाषेत अनंत शब्द असे की ज्यांचा अर्थ आपल्याला अजून माहित नाहीये किंवा ते शब्दही आपल्या कानावरून गेलेले नाहीयेत. त्यामुळे जास्तीत जास्त मराठी नाटक बघा, मराठी मालिका बघा, मराठी चित्रपट बघा, मराठी गाणी ऐका, जेणेकरून आपल्याला मराठीचा व्यासंग वाढवता येईल, आपला शब्दभंडार वाढवता येईल, आपला शब्दसंग्रह वाढवता येईल आणि मराठीत आपल्याला लिहिता वाचता येईल. आणि एकदा तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू लागलात की तुम्हाला मराठी भाषेचा गोडवा काय असतो, जो प्रत्येक कवी म्हणतात की मराठी भाषेत गोडवा आहे, गोडवा आहे, तो गोडवा काय आहे हे तुम्ही त्याच्यामध्ये आल्याशिवाय किंवा त्याच्यामध्ये तुम्ही त्या भाषेचा आस्वाद घेतल्याशिवाय तुम्हाला मराठी भाषेचा गोडवा कळणार नाही. आणि जेव्हा ती भाषा आपल्याला कळायला लागते, कारण ही भाषा अशी आहे जी प्रत्येक कोसावरती बदलते, म्हणजे प्रत्येक 4 ते 5 किलोमीटर वरती मराठी भाषा बदलते. आज महाराष्ट्राचा अभ्यास केला तर महाराष्ट्रात वेगवेगळ्या टप्प्यात वेगवेगळी मराठी बोलली जाते. इतक्या बोली मराठीला लाभलेल्या आहेत. या प्रत्येकामध्ये एक वेगळी मजा आहे, एक वेगळी गंमत आहे. आणि ही गंमत जेव्हा तुम्ही जाणून घ्याल तेव्हा तुम्हाला कळेल की माय मराठीचा गोडवा काय आहे, तिच्यातली रस उत्पत्ती काय आहे, ती नवरसांमध्ये कशा पद्धतीने नाहून जाते. संत वाङ्मय म्हणजे काय, लोकवाङ्मय म्हणजे काय, किंवा आताच्या आधुनिक कविता म्हणजे काय, दलित साहित्य म्हणजे काय, असे वेगवेगळे साहित्याचे पदर आज आपण अभ्यासण्याची खरं गरज आहे. आणि मी म्हणत नाही की तुम्ही उद्यापासूनच या सगळ्याची तयारी करा किंवा उद्यापासूनच या सगळ्याचा ताण घ्या, पण किमान महिन्यातनं एक दिवस मराठी भाषेसाठी, मराठी साहित्यासाठी दिला तर कदाचित आज 100 लोकांची ज्या कार्यक्रमाला उपस्थिती आहे तोच कार्यक्रम जेव्हा पुढच्या वर्षी होईल तेव्हा आपल्याच महाविद्यालयातली मराठी आणि अमराठी अशी हजारो मुलं या कार्यक्रमाला उपस्थिती लावतील. आणि केवळ 2 मुलांचं सादरीकरण नाही तर अशी 50 ते 100 मुलं सादरीकरणासाठी पुढे येतील की आम्हाला मराठी भाषेतलं नाटक सादरीकरण करायचंय, आम्हाला कविता सादर करायची आहे, आम्हाला आमचं अभिवाचन करायचंय, म्हणून ते पुढे येतील असा आत्मविश्वास मला वाटतो. आज सगळ्यांचे म्हणजे आता माझं बऱ्यापैकी बोलून झालेलं आहे आणि आता मी शेवटी येतो ते म्हणजे आभाराकडे. खर तर या कार्यक्रमाला उपस्थिती लावून मलाही खूप आनंद झाला, कारण की आपल्याला कुठेतरी प्रमुख पाहुणा म्हणून बोलवणं ही प्रत्येकासाठीच आनंदाची बाब असते. पण जर मी प्रमुख पाहुणा म्हणून तुमच्या पुढे आलेलो आहे किंवा तुम्हाला काहीतरी निवेदन करतोय, तुम्हाला काहीतरी आवेदन करतोय आणि जर त्या आवेदनाचा विचार झाला आणि त्या अनुषंगाने आपल्या महाविद्यालयात मध्ये मराठी विषय उपक्रम राबवले गेले
तर खरंच आजचा भाषा दिवस सार्थकी लागेल असं म्हणायला नक्कीच म्हणजे असं म्हणताच येईल आपल्याला की तो सार्थकी लागेल. आणि आजच्या या कार्यक्रमाला मला इथे आमंत्रित केलं त्याबद्दल आदरणीय प्राचार्य, उपप्राचार्या आणि सर्व शिक्षक वर्ग, विद्यार्थी वर्ग, आमचा मित्र दिव्य, या सगळ्यांचे आभार मानतो. आणि असाच भाषा दिवस रोज घडत जावो आणि मराठी भाषेचा प्रसार प्रचार होत जावो, ही मराठी वाणी प्रत्येकाच्या ओठी खुलत जावो, एवढीच सगळ्यांना सदिच्छा आणि शुभेच्छा. सगळ्यांना सगळ्यांचे मनापासून आभार. धन्यवाद सर. तुम्ही तुमच्या भाषणाने आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्यासाठी मी तुमचे मनापासून आभार मानते. तर आपल्या कॉलेजच्या मला एक विचारायचं होतं, म्हणजे विद्यार्थ्यांना काही प्रश्न आहेत का, किंवा विद्यार्थ्यांना काही विचारायचंय का, म्हणजे किंवा शिक्षकांना काही विचारायचंय का, की जर असे काही प्रश्न असतील तर त्यावरही आज म्हणजे आज विषय असा आहे की केवळ मी बोलून चालणार नाही, तर इंटरॅक्शनही व्हायला हवं असं माझं वैयक्तिक मत आहे. जर कुणाला असं वाटत असेल की माझा एखादा मुद्दा राहून गेला किंवा माझ्याकडनं मी याही मुद्द्यावरती बोलणं अपेक्षित आहे, किंवा तुम्हाला काही प्रश्न असतील तर असा एखादा प्रश्न आला तर ते जास्त आवडेल, किंवा त्याच्यावरती उत्तर देऊन विद्यार्थ्यांचंही समाधान होईल असं मला वाटतं. Students, anyone has any questions? Nilesh sir, if you don't mind me asking in English, I know that it is Marathi Bhasha Divas, but I will not insult the language by speaking wrong Marathi, although I try a little. So I have one question for you, if it is okay, till the students find some questions. Can you hear me? Hello. सर मला एक क्वेश्चन आहे. हा, मी बोला ना. तुमच्याबद्दल ऐकलं की तुम्ही थिएटर आणि पत्रकारिता दोन्ही एका वेळेस मॅनेज करता. बरोबर. तर ते कसं मॅनेज करता ते त्याविषयी थोडं ब्रीफली सांगा आम्हाला. मुळात मी मगाशीच म्हटलं की आपल्याला प्रत्येकाला क्रियाशील राहण्याची आज गरज आहे. याच्यासाठी सगळ्यात महत्वाची गोष्ट आपल्याला करावी लागते म्हणजे अर्थात मी मराठी म्हणजे माझी काय म्हणतात माझी पार्श्वभूमी सांगायची झाली तर मुळात तुम्हाला काय करायचं हे मुळात म्हणजे ठरलेलं असायला हवं. माझे तुम्हाला म्हणजे तळ्यात मळ्यात करून या क्षेत्रात येऊन चालत नाही. जेव्हा तुम्ही मराठी भाषा निवडता तेव्हा त्या भाषेवरती तुम्ही ठाम असणं गरजेचं आहे. माझं म्हणजे तुम्हाला सगळ्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की माझं प्ले ग्रुप पासून म्हणजे नर्सरी पासून ते पदवीधर किंवा MA पर्यंतचं शिक्षण किंवा त्याच्याही पुढचं शिक्षण संपूर्ण मराठीत झालेलं आहे. त्याच्यात म्हणजे आता तिथे इंग्रजी निवडायची की नाही हा माझा वैयक्तिक प्रश्न होता, पण ते संपूर्ण शिक्षण मराठीत करायचं आणि मराठीतूनच आपण पुढे जायचं आणि मराठीतूनच आपण आपलं अर्थार्जन करायचं किंवा चरितार्थ करायचा हा माझा वैयक्तिक कॉल होता किंवा हे माझं वैयक्तिक धोरण होतं आणि ते मी यशस्वी केलं. का यशस्वी केलं तर मला माझ्या मातृभाषेवरती विश्वास होता की मी माझी मातृभाषेतनं अभ्यास केला, मी माझ्या मातृभाषेतनं शिक्षण घेतलं तर माझ्यात असलेल्या कलागुणांना मी डेव्हलप करू शकतो. मला जे एक्सप्रेस करायचंय, मला जे मांडायचंय ते मी माझ्या मातृभाषेतनं चांगलं मांडू शकतो आणि मी त्यातनं पैसेही कमवू शकतो. ही पहिली बाब माझ्याकडे डोक्यात अगदी घट्ट बसली होती. त्यामुळे भाषेमध्ये शिक्षण घेताना माध्यमही निवडताना मी मराठी माध्यम निवडलं आणि शिक्षणही मराठीतनं घेतलं. त्यामुळे दोन गोष्टी सोप्या झाल्या की शिक्षणाचा बर्डन कधी माझ्यावर नव्हतं आणि नाटक करण्यासाठी जो वेळ लागतो तो वेळ माझ्याकडे आला. मराठी भाषा मी शिकत असल्या कारणाने काय म्हणतात की नाटकातली जी मंडळी आहेत किंवा मी स्वतः लोककलावंत आहे, आम्ही बऱ्यापैकी एक पाठी मंडळी असतो. आता एक पाठी मंडळी म्हणजे काय की एखादी संहिता वाचल्यानंतर त्याचा गोषवारा काय आहे, त्याचा मतितार्थ काय आहे हे आमच्या लक्षात येतं आणि ती स्क्रिप्ट आमची पाठ होऊन जाते आणि तोच पॅटर्न आमचा किंवा तोच काय म्हणतात तेच सूत्र आमचं पेपरमध्ये लागू होतं. म्हणजे एकीकडे एकदा अभ्यास करून एकदा वाचून समजून अभ्यास करायचा आणि त्याच काय म्हणतात त्याच पद्धतीचा नाटकातही किंवा कलेतही वापर करायचा. आणि शिक्षणासाठी म्हणजे काय म्हणतात की याच्यासाठी अथक मेहनत आहे. म्हणजे मी कॉलेजला असताना जेव्हा
काही बाहेरच्या संस्थांसोबत नाटक करायचो, तेव्हा मी दिवसा कॉलेज करून रात्री 10 वाजता घरी जाऊन 11 वाजता ट्रेन पकडून आम्ही म्हणजे जिथे रिहर्सल असेल तिथे जायचो, रात्रभर रिहर्सल करायचो, परत सकाळी कॉलेजला जायचो, अशी कामं केलेली आहेत. मुळात आपली मेहनतीची तयारी असायला हवी. आता माध्यम क्षेत्रात काम करताना आम्हाला सुट्टीच्या दिवशी काम करावं लागतं. कॉर्पोरेट सारखं सॅटर्डे संडे सुट्टी आम्हाला नसते. रविवारी जरी सुट्टी असली तरी एखादी, आता मी नाटक, मालिका आणि चित्रपट हा बीट कव्हर करतो, पण तो बीट कव्हर करताना उद्या जर माझ्या बीटवर एखादी इमर्जन्सी आली आणि मी पुण्यात असेल किंवा कुठे परदेशात असेल, तर त्या बीटवरची बातमी देणं हे माझं कर्तव्य आहे, ती माझी जबाबदारी आहे. आणि ती पार पाडण्यासाठी मला कुठलंही कारण देऊन जमत नाही. हे माध्यमाचं तत्व आहे. आणि हे तत्व स्वीकारल्याने तुम्ही मानसिक तयारी करता की आपल्याला सतत क्रियाशील राहायचंय, सतत काम करत राहायचंय. आणि जेव्हा तुमची ही काम करण्याची तयारी होती तेव्हा तुम्ही म्हणजे एका दिवसात एकच काम नाही तर 10 कामं देखील करू शकता. आणि मुळात मी जसं पहिल्यांदा म्हटलं की तुमचा स्वतःवरती आत्मविश्वास हवा आणि काय म्हणतात की ती करण्याची जिद्द असायला हवी. म्हणजे आजही मी वेगवेगळ्या सामाजिक संस्थांसोबत काम करतोय, आज मी वेगवेगळ्या नाट्य संस्थांसोबत काम करतोय, आज मी लोककलेमध्ये काम करतोय, एकीकडे माझं लिखाण चालू आहे, एकीकडे मी जर्नलिझम करतोय आणि कुठेही मी कमी पडत नाहीये. म्हणजे मी माझं जर्नलिझमही तितक्याच ताकदीने करतोय, मी माझ्या नाट्यसंस्थाही तितक्याच ताकदीने चालवतोय, मी माझं सामाजिक कामही तितकंच ताकदीने करतोय. फक्त याच्यात एकच आहे की तुमची मानसिक ताकद हवी आणि तुम्हाला माहिती असायला हवं की मला थकायचं नाहीये. जर तुम्ही मेंटली जर विचार केला की मला आरामाची गरज आहे, तर तुमचं शरीरही सांगतं तुम्हाला आरामाची गरज आहे. जर तुम्ही तुमच्या शरीराला आणि मनाला सांगितलं की आपल्याला ताजंतवानं राहायचंय, आपल्याला काम करायचंय, आपल्याला काहीतरी व्हायचंय, काहीतरी पुढे जायचंय, एकदा हा विचार मनात पक्का झाला की तुम्हाला भाषेची बंधनं येत नाहीत, तुम्हाला वेळेची बंधनं येत नाहीत. कधी कधी रात्री 11 वाजता 12 वाजता मी ऑफिसवरून घरी येतो, जेवतो आणि रात्री 1 वाजता लॅपटॉप उघडून लिहायला बसतो. पहाटेच्या 3 वाजेपर्यंत मी लिहितो, 3:30-4 वाजता मी झोपतो, 7-8 वाजता मी उठतो, 9 वाजता मी कामाला जातो. पण मला कुठेही थकवा जाणवत नाही, मला कुठेही आळस जाणवत नाही. कारण की जे काही करायचं असतं ते मी मनापासून करतो. असंच प्रत्येकाने जर मनापासून काही गोष्टी केल्या तर मला असं वाटत नाही की कुठली गोष्ट आपल्याला असाध्य आहे. आणि आज काय म्हणतात की मला हा प्रश्न खूप आवडला की कशा काही गोष्टी मॅनेज होतात. तर वेळेचं नियोजन हे फार महत्वाचं आहे. कुठेही जा. आज मला असं वाटतं की मीच 2 गोष्टी मॅनेज करत नाहीये. खरं तर इथे असलेल्या आपल्या सगळ्या शिक्षकांचंही कौतुक करायला हवं की इथल्या सगळ्या शिक्षिका घर आणि नोकरी या 2 गोष्टी मॅनेज करतातच की. त्या प्रत्येक म्हणजे त्यांना आपली मुलं बाळं आहेत, त्यांना आपलं घरदार आहे, संसार आहे, या सगळ्या गोष्टी करून इथले सगळे शिक्षक महाविद्यालयात येतात, महाविद्यालयातल्या जबाबदाऱ्या पार पाडतात. बरं, शिक्षणच नाही तर महाविद्यालयात अशा भाषा दिनासारख्या किंवा वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज ते पार पाडतात. त्यामुळे एकदा तुम्ही मनापासून ठरवलं की तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि तुम्हाला त्यात स्वतःची मोहर उमटवायची आहे, तुम्हाला स्वतःचं नाव करायचंय, तर काय म्हणतात की तो दिवस तुम्हाला काय म्हणतात की तो प्रत्येक दिवस तुमचा सार्थकी लागतो. आणि इथे आज बरीच तरुण मंडळी आहेत आणि काय म्हणतात की आज भाषा दिवस आहे. मी पत्रकार म्हणून इथे आलोय, मी काय म्हणतात कवी, लेखक, लोककलावंत म्हणून आलोय आणि मी तुम्हाला काहीतरी ऐकवलं नाही तर ते मलाच आवडणार नाही. त्यामुळे आजच्या या दिनी आज म्हणजे मला असं वाटत नाही की याच्यानंतर कुठला प्रश्न असेल तर मी त्याचं उत्तर देईन. पण माझ्या बाजूने मी संपवताना जाताना एक कविता ऐकवतोय, माझीच कविता आहे. मुळात आज भाषा दिन असतानाही मी प्रेम कविता निवडली. त्याचं कारण असतं की इथे बरीच तरुण मंडळी आहेत आणि आपण किती जरी भाषा दिन केला तरी तरुणांना भाषा दिन ही प्रेमच आठवतं, कारण की ही तरुण मंडळी आहे. आणि ते काही त्याच्याविषयी काही वावगं असण्याचं किंवा हे करण्याचं कारण नाही, कारण की कवी पाडगावकर म्हटलेले आहेत, यानं प्रेम केलं किंवा त्यानं प्रेम केलं, करू द्या की राव तुमचं काय गेलं. त्यामुळे आपल्या कुणाचंही काही जायला काही हरकत नाही, कारण की पाडगावकरांनीच प्रेमाचा संदेश दिलेला आहे. आणि त्याच प्रेमाच्या 4 ओळी मी तुम्हाला सगळ्यांना ऐकवतो. त्या अशा आहेत की मध्यरात्री मणमरात्री, मध्यरात्री मणमरात्री याद सख्याची कातर कातर, मध्यरात्री मणमरात्री याद सख्याची कातर कातर, निस्तेज दिवा काळोख सावळा, निस्तेज दिवा काळोख सावळा, तरीही प्रतिमा यथांग सुंदर. याचा अर्थ असा आहे की जेव्हा आपली व्यक्ती आपल्या सोबत नसते तरीही तिची प्रतिमा आपल्या मनात असते आणि त्या प्रतिमेसाठी आपल्याला कुठल्याही उजेडाची गरज लागत नाही.
शेजरी कामी असली जरी श्वासात आहे त्याचा वारा. शेजरी कामी असली जरी श्वासात आहे त्याचा वारा. त्याची मी अन तोही माझा लाटांसाठी अधीर किनारा. त्याची मी अन तोही माझा लाटांसाठी अधीर किनारा. छळते निशा छळते गारवा. छळते निशा छळते गारवा. अंगांगावर सख्या साजिरा. जणू फिरवला मोरपीस अन. जणू फिरवला मोरपीस अन. त्याचा माझा एक शहारा. त्याचा माझा एक शहारा. त्याचा माझा एक शहारा. आता पुढची सूत्र पलककडे मी सोपवतोय. धन्यवाद सर. मस्त कविता होती तशी. तर मंडळी, आपल्या कॉलेजचा लँग्वेज क्लब रिसोनेंट ने निबंध लेखन, लघुकथा आणि कविता लेखन असे स्पर्धा आयोजित केल्या होत्या. तर चला, आता आपण सर्वे ज्या क्षणाची वाट बघत होतो त्या बक्षीस समारंभाला सुरुवात करूया. पण त्याआधी विजेते कोण आहेत हे घोषित करण्यापूर्वी मला तुम्हाला सांगायचं आहे की जिंकणं किंवा हरणं हा एक खेळाचा भाग आहे. सर्वात महत्वाचं, तुम्ही या स्पर्धेत भाग घेतला तर मी म्हणेन इथे प्रत्येक जण विजेता आहे. तर आपल्या निबंध लेखनाचे प्रथम पारितोषिक जाते अनिकेत अलीम TY BSCIT यांना जाते. तर द्वितीय पारितोषिक भारत पाताडे यांना जाते. तर तृतीय पारितोषिक कौस्तुभ बगलकोटे यांना जाते. अभिनंदन. धन्यवाद. तर कविता लेखनाचे प्रथम पारितोषिक कोमल माने FBCom मधली यांना जाते. तर दुसरं पारितोषिक ऋतिका मयेकर फ्रॉम FYBMM हिला जाते. तर तृतीय पारितोषिक शिवांजली सिंग FYBMM यांना जाते. अभिनंदन. लघुकथेचे प्रथम पारितोषिक मानसी राजू शिर्के TY BAF मधली हिला जाते. तर द्वितीय पारितोषिक भारत पाताडे ह्याला जाते. तर तृतीय पारितोषिक भविष्य शेट्टी ला जाते. अभिनंदन सर्वांना. तर मंडळी, माय मराठी सात मराठी भाषांचा भावार्थ, मराठी बात सात मराठी जगण्याला, याला अर्थ मराठी अशीच सुंदर अशी एक कविता सादर करण्यासाठी येत आहे कोमल माने. कोमल, हॅलो मॅम. येस यू ऑडिबल कोमल. माझा आवाज येतोय का? Yes, yes. माझा आवाज येतोय का? हो हो येतोय. आई आई एक नाव असतं, घरातल्या घरात गजबजलेलं गाव असतं. नवजात बाळाच्या मुखी पहिला शब्द असतं, कधी न विसरता येणारं एक शब्द असतं. आई विना किती हाल झाले सांगू मी कुणाला, हाताचा पाळणा करून नेत्रांचा दिवा केला. आई विना माया ह्या जगामध्ये नाही, ह्या विश्वामध्ये नाही. आई असतो एक धागा, वातीला उजेड देणारी समयतील जागा. घर उजळते तेव्हा तिचं नसतं भान, विझून गेली अंधारात ती, सैरावेर धावायलाही कमी पडतं रान. आई घरात नाही मग कुणाशी बोलतात गोटा थांबरणाऱ्या गाई. आई खरंच काय असते, लंगड्याचा पाय असते, वासराची गाय असते, दुधावरची साय असते, लेकराची माय असते.
आई असते जन्मांची शिदोरी, सरतही नाही आणि उरतही नाही. थँक्यू. धन्यवाद कोमल, उत्कृष्ट अशी कविता सादर केल्याबद्दल. थँक्यू. तर मंडळी, वसंत येतो फुलांचा बहर, तेव्हा फांद्याच होतात त्यांचा आधार. श्रोत्यांनी उचलला श्रवणाचा भार, तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. तर आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी सलोनी गवई यांना मी विनंती करते. Saloni, you're on mute. नमस्कार. पहिले तर आमचे फीडबॅक फॉर्म चॅट बॉक्स मध्ये आहे, ते लवकरात लवकर फिल करा. आता कार्यक्रमाची सांगता करता मी एका मराठी लेखकाचे अतिशय सुंदर विचार तुमच्या समोर व्यक्त करीत आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. हो, तेच ते श्री वामनराव पै. त्यांनी एका वाक्यात आपल्या जीवनाचे सार सांगितले आहे. तर आज आपला अमूल्य वेळ देऊन या कार्यक्रमाची शोभा वाढवल्याबद्दल मी आपले प्रमुख पाहुणे निलेश अडसुळे सर, नमस्कार, व आपल्या कार्यक्रमाची जज शीतल खरोळे मॅडम यांचे खूप आभार मानते. त्याचबरोबर आपले प्रिन्सिपल डॉक्टर श्रीधरा शेट्टी व आपली व्हाईस प्रिन्सिपल लिजी संतोष आणि प्रोफेसर संदेशा सर यांचे आभारणारे शिक्षक नीना शर्मा मॅम, शरण्या सनोज मॅम, देवी जेम्स मॅम व स्मिता रज्जन मॅम यांचे तर मनापासून आभार मानते. बिना दिव्या खरनोरे व रेसोनंट एडिटोरियल टीम हा कार्यक्रम म्हणे अशक्यच झाला असता. आणि मित्र कार्यक्रमात आपला सहभाग दाखवल्याबद्दल मनपूर्वक आभार. याचबरोबर मी आता माझे मराठी वोट ऑफ थँक्स संपवते आणि अजून एकदा बोलते, मराठी भाषेला माझा मानेचा मुजरा. थँक्यू. Devi ma'am is principal sir here. Liji ma'am, Nilesh sir, if he's still here. Yeah, Can well we done. हॅलो. I heard you the last one, Hello. and I'm very happy. Komal Mane has actually said it nicely. Yeah, very happy to hear. My network issue is the. Nilesh sir, we've come to the end of the program. So, thank you again on behalf of Resonant and the college. Thanks a lot, madam. Principal sir, Sandesh sir, Liji ma'am, all teachers. Am I audible, Nina? Yes, ma'am. Yeah. Yes, ma'am. Now. Am I audible, Nina? Yes, ma'am. Yeah, because there's showing my bandwidth is very low. So I don't know. Yes. So very nice. I mean, I'm happy to hear that poems, and even though it was good. Thank you. Thank you, ma'am. Thank you for attending. Sandesha sir, thank you. Thank you, ma'am. Yeah. Thank you, Nilesh sir. Welcome, most welcome, sir. Most welcome. And thanks for inviting me. With all of your permission, can we now end the program? Thank you to the students. I hope everyone has filled in the feedback form also. Nilesh sir, we will send you also a feedback form just to give us some kind of an idea about the program. So we will mail it to you. Yes, sure, madam. Sure. Right. Nina ma'am, we can Smita, keep, yeah, around 60 it is done. So we can keep it open for 5 more minutes or Yes, 2 more yes. minutes, maybe 2 more minutes. Yes. And then
We can end the program. I'll keep the link open for some time. Yes, you can stop the recording, ma'am, and all the teachers are also requested to please fill in the feedback form and give us some idea about the program. Sandesh Saliji, ma'am, Yes, if you ma'am. could Yes, ma'am. also, that would be nice. Yeah, I am Thank fit.